एमसीएस सदस्य नोंदणीवरून सुप्रीम कोर्टानं रोहित पवार यांना सुनावलंय. बेकायदेशीर कामं करता केस मागे घेता की डिसमिस करू असं सुप्रीम कोर्टानं विचारलंय. एमसीएमध्ये रोहित पवार यांनी 400 आजीवन सदस्यांची नोंदणी केल्याचा आरोप आहे. अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं. विनायक, नेमकं काय घडलंय? आपण हे प्रकरण जर पाहिलं तर एमसीएच्या सदस्य नोंदणीमध्ये रोहित पवार यांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला होता आणि 400 आजीवन सदस्य जे आहेत ते कुटुंबातले सदस्य जे आहेत ते त्यांनी नोंदवले होते आणि यावरती आक्षेप केदार जाधव यांनी घेतला होता आणि ते सुप्रीम कोर्टात गेले होते. हायकोर्टाची अंतिम स्थगिती जी आहे ती त्यानंतर देण्यात आली होती आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की ही बेकायदेशीर कामं जी आहेत ती त्वरित थांबवा आणि केस मागे घेता की नाही की डिसमिस करू असा सुप्रीम कोर्टाने म्हटलं आणि त्यानंतर रोहित पवार यांच्याकडून ही केस जी आहे ती अखेर मागे घेण्यात आली. नक्कीच. धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.